द्रौपदी स्वयंवर नंतर द्रौपदीला 5 पांडवांशी लग्न का करावे लागले? द्रौपदी ही हिंदू पौराणिक कथा महाभारतातील एक अतिशय प्रमुख पात्र आहे. महाभारताच्या आख्यायिकेनुसार द्रौपदीचा जन्म क्षत्रिय आणि कौरवांना मारण्यासाठी झाला होता. द्रौपदी ही पंचालचा राजा द्रुपदाची कन्या होती, जिचा जन्म अग्निकुंडापासून झाला होता. द्रौपदी खूप सुंदर राजकुमारी होती. तिचे वडील राजा द्रुपद आपल्या मुलीचे लग्न अर्जुनाशी लावू इच्छित होते, पण त्याचवेळी पांडवांचा मृत्यू झाल्याची बातमी त्यांना मिळाली होती. राजा द्रुपदाला आपल्या मुलीसाठी एक महान पराक्रमी वर हवा होता, म्हणून त्याने द्रौपदीचा स्वयंवर आयोजित केला आणि त्यात एक अट घातली. धृतराष्ट्र त्याचा मुलगा दुर्योधनाच्या लग्नाचा विचार करतो आणि गांधारीला सांगतो की जर दुर्योधनाने पांचाल राजा द्रौपदीचा स्वयंवर जिंकला तर हस्तिनापूरची पांचाल राजाशी मैत्री होईल. तेथे 5 पांडव आणि कुंती आपले जीवन जंगलात घालवतात, काही ब्राह्मणांना भोजनासाठी आमंत्रित करतात. तेव्हाच त्याला कळते की राजा द्रुपदाने आपली कन्या द्रौपदीचा स्वयंवर कांपिल्य नगरात ठेवला आहे आणि जेवताना तो 5 पांडवांना द्रौपदीची कथा सांगतात. द्रौपदी ही पंचालचा राजा द्रुपदाची कन्या होती, जिचा जन्म यज्ञकुंडातून झाला होता. त्यामुळे तिचे नावही यज्ञसेनी पडले. पांचालचा राजा द्रुपद आणि गुरु द्रोणाचार्य हे खूप चांगले मित्र होते, पण काही कारणास्तव ते वैर झाले. गुरु द्रोणाचार्यांचा बदला घेण्यासाठी राजा द्रुपदाने यज्ञाचे आयोजन केले होते. त्या यज्ञकुंडातून त्यांना पुत्रप्राप्ती झाली. त्याचवेळी त्याच यज्ञकुंडातून एका मुलीचा जन्म झाला. ती अतिशय सुंदर होती. यज्ञकुंडातून तिचा जन्म झाल्यामुळे तिला राजा द्रुपदाची कन्या म्हटले गेले. त्या मुलीचा जन्म झाला त्यावेळी एक आकाशवाणी होती की ही मुलगी क्षत्रियांच्या नाशासाठी आणि कौरवांच्या नाशासाठी जन्मली आहे. राजा द्रुपदाने आपल्या मुलाचे नाव धृष्टद्युम्न आणि मुलीचे नाव द्रौपदी ठेवले. द्रौपदी अतिशय सुंदर होती, पण तिचा रंग श्यामला होता, म्हणून तिला कृष्णा असेही म्हणतात. द्रौपदी पूर्वजन्मात एका ऋषीची कन्या होती आणि तिच्या पतीच्या इच्छेने तिने तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न केले होते. द्रौपदीने भगवान शिवाला 5 गुण असणाऱ्या पतीची कामना केली, ज्यामुळे भगवान शिवाने तिला पुढील जन्मात 5 पती मिळतील आणि प्रत्येक पतीमध्ये 1 गुण असेल असे वरदान दिले होते. द्रौपदी ही पांचाल राज्याची राजकन्या होती, म्हणून तिला पांचाली असेही म्हणतात. द्रौपदीचा स्वयंवर कांपिल्य नगरात सुरू होतो. देशाच्या कानाकोपऱ्यातून राजपुत्र आले आहेत. श्रीकृष्ण आणि बलरामही तेथे पोहोचले. दुर्योधन आणि कर्णही तिथे आले होते. राजकुमारी द्रौपदी ही राज्यसभेवर येते. सर्वांचे अभिनंदन करताना धृष्टद्युम्न स्वयंवराच्या प्रारंभाची घोषणा करणारच होते की द्रौपदीचे स्वयंवर पाहण्यासाठी 5 पांडवही तेथे आले. युधिष्ठिर श्रीकृष्णाला दुरूनच नमस्कार करतो. मग धृष्टद्युम्न सर्व राजपुत्रांना आपले लक्ष दाखवतो आणि सांगतो की खाली पाण्यातील माशांचे प्रतिबिंब पाहून त्याला आपल्या डोळ्याचे लक्ष करावे लागेल. द्रौपदीचा विवाह या भेदात यशस्वी होणाऱ्या महावीरांशी होईल. सर्व राजपुत्र आपापले प्रयत्न सुरू करतात. प्रथम येतो दुर्योधन, जो धनुष्य उचलण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो, पण तो उचलू शकत नाही. जरासंधने धनुष्य उचलण्याचाही प्रयत्न केला, पण पराभव झाला. शिशुपालही आपला प्रयत्न दाखवतो, पण अपयशी ठरतो. मग एक करून राजपुत्रही हरतात. मग कर्ण येतो, जो खाली वाकतो आणि धनुष्य उचलतो, पण द्रौपदी ते थांबवते. कर्णाच्या या अपमानावर दुर्योधन उठतो आणि आपला राग व्यक्त करतो, पण धृष्टद्युम्नाने भरलेल्या सभेत आपल्या बहिणीला सोबत घेत असताना तो म्हणतो की या सभेत असा कोणी नाही का जो लक्ष ठेवून माझ्या बहिणीशी लग्न करू शकेल. यावर अर्जुन ब्रह्माचे रूप सर्वांसमोर प्रकट होते आणि धनुष्य उचलून तार अर्पण करून माशाच्या डोळ्यात त्याचे केंद्र लक्ष करते. संपूर्ण सभेत ब्राह्मण कुमार म्हणजेच अर्जुनचा गारवा आहे. हे पाहून मगध राजा जरासंधला पांचाल राजा द्रुपदावर राग येतो, कारण त्याला असे वाटते की द्रौपदीच्या स्वयंवराचा अपमान करण्यासाठी सर्व क्षत्रियांना बोलावले होते. जरासंधच्या रागाला श्रीकृष्ण आणि बलरामांनीही सडेतोड उत्तर दिले आणि सर्व राजपुत्रांना समजावले, पण त्यांचे कोणीही ऐकत नव्हते. उलट ते म्हणतात की जर द्रौपदी आपल्यापैकी एक क्षत्रिय निवडू शकत नसेल तर तिला त्याच आगीत टाका ज्या अग्नीतून द्रौपदीचा जन्म झाला. द्रौपदीच्या रक्षणासाठी अर्जुन त्या राजकुमारांना लक्ष्य करतो. मग भीमही राजवाड्याचा एक खांब उखडून त्या राजकुमारांना धडा शिकवायला येतो. दरम्यान द्रौपदी अर्जुनाच्या गळ्यात हार घालते. हे पाहून कर्ण धनुष्य घेऊन अर्जुनाला लक्ष्य करतो की अर्जुन आपल्या बाणाने धनुष्य तोडतो.
यावर कर्ण म्हणतो, गुरु परशुराम, द्रोणाचार्य, देव इंद्र आणि अर्जुनाशिवाय कर्णाचे धनुष्य कोणीही तोडू शकत नाही. मी तुझ्या गुरु ब्राह्मणाला प्रणाम करतो. असे बोलून कर्ण तिथून निघून गेला. अर्जुन आणि द्रौपदी द्रुपदाचा आशीर्वाद घेतात आणि घरी निघून जातात. घरी येण्यापूर्वी अर्जुन भीमाला सांगतो की आपण भिक्षा आणल्याचे आईला सांगितले तर कसे होईल. आणि घरी येताच अर्जुनाने दारात तेच सांगितले. त्यावर माता कुंतीने न पाहताच 5 भावांना आपसात वाटून घेण्याची आज्ञा केली. कुंतीने द्रौपदीला दारात पाहिले तेव्हा तिने अर्जुनाला तिची ओळख करून देण्यास सांगितले. तेव्हा अर्जुनने द्रौपदीची ओळख करून दिली आणि सांगितले की तुम्ही त्यांच्या विभाजनाचा आदेश दिला आहे. हे ऐकून कुंतीला अर्जुनचा खूप राग आला की त्याने द्रौपदीला भिक्षा म्हटले. आता आईचा आदेश पाळावा लागतो, पण कुंती बुचकळ्यात पडते. नंतर युधिष्ठिर एक उदाहरण देऊन सांगतात की जटिलाचे लग्न 7 ऋषींशी झाले होते, पच्चित्तीचे लग्न 10 भावांशी झाले होते. मग श्रीकृष्ण तिथे पोहोचतात आणि धृष्टद्युम्नही त्यांच्या मागे येतो आणि लपून त्यांचे शब्द ऐकू लागतो. द्रौपदीच्या भूतकाळातील जीवनाचे वर्णन करताना श्रीकृष्ण म्हणाले, द्रौपदीने महादेवाकडे एकाच वरदानात गुंडाळलेले 5 वर मागितले होते. तिने धर्माचे प्रतीक, सत्याचे प्रतीक, हनुमानासारखे बलवान पती मागितले होते. होय, धनुर्धर परशुरामासारखे असे सौंदर्य की वेळही पाहत राहते आणि सहनशीलतेत कोणीही त्याच्या बरोबरीचे नाही. द्रौपदीच्या प्रत्येक वरदानाचे थोडक्यात वर्णन करताना श्रीकृष्ण 5 पांडवांचे गुण सांगतात. त्याचबरोबर तो सर्वांच्या चुकाही सांगतो. या सर्व गोष्टी ऐकून धृष्टद्युम्न तिथून थेट राजवाड्यात जातो आणि आपले वडील द्रुपद यांना पांडवांच्या अस्तित्वाची माहिती देतो, जे ऐकून द्रुपद प्रसन्न होतो. पण जेव्हा धृष्टद्युम्न द्रुपदाला सांगतो की राणी कुंती तिच्या 5 मुलांसह द्रौपदीशी लग्न करणार आहे, तेव्हा द्रुपदाला राग येतो. पण जेव्हा धृष्टद्युम्न त्यांना कृष्णाविषयी सांगतो आणि द्रौपदीसाठी ही तपस्या आणि प्रायश्चित्त आहे असे सांगतो, तेव्हा ते भाग पाडतात. परंतु माता कुंतीच्या आज्ञेमुळे तिला 5 पांडवांची पत्नी म्हटले गेले. द्रौपदीला 5 पांडवांपासून प्रत्येकी एक मुलगा झाला, जे प्रतिविंध्य, सुत्सोमा, श्रुतकर्म, शतानिका, श्रुतसेन होते. पण ते सर्व पुत्र महाभारताच्या युद्धात मरण पावले.